तुम्हाला जर विचारलं की सध्या मराठी इंडस्ट्रीतील तुमची आवडती ॲक्ट्रेस कोण, तर सर्वात आधी सगळ्यांच्या तोंडून सई ताम्हणकर हेच नाव येईल, ह्यात शंका नाही। सईने मराठी इंडस्ट्रीत स्वतःची अशी ओळख निर्माण केली आहे। आता तर हिंदी चित्रपट सृष्टीतही तिचं नाव वर यायला लागलंय। सईनेही स्वतःची वेगळी जागा तिच्या वेगवेगळ्या अभिनयाच्या कौशल्यानेच मिळवली आहे। प्रत्येक चित्रपटात सई आपल्याला नेहमी वेगवेगळ्या रूपात पाहायला मिळाली। आज आपण तिच्या ह्याच आतापर्यंतच्या वेगवेगळ्या आणि खास लुक्सवर एक नजर टाकणार आहोत। चला तर मग पाहूया सईचे आतापर्यंतचे वेगवेगळे लुक्स। सनई चौघडे हा सईचा खूप जुना चित्रपट, पण ह्या चित्रपटामुळे सईला खरी ओळख मिळाली। त्यामध्ये ती आपल्याला खूप सेक्सी नाही आणि खूप साधी सिंपलही नाही अशा लुक मध्ये दिसली। सनई चौघडे मधून सई लोकांसमोर तर आली, पण नो एंट्री पुढे धोका आहे ह्यामध्ये सईने बिकिनी सीन दिला आणि रातोरात सईची स्टार बनली। मराठी इंडस्ट्रीतील सई ही पहिली अभिनेत्री ठरली जिने असा बिकिनी सीन दिला। दुनियादारी ह्या चित्रपटातला सईचा लुक ही प्रेक्षकांना खूप आवडला। तिच्या हेअरस्टाईल पासून ते अगदी तिने घातलेले फ्रॉक्सची ही नंतर चर्चा व्हायला लागली। नंतर आला तो प्यारवाली लव्ह स्टोरी। याही सिनेमात सईचा लुक एका मुसलमान मुलीचा होता आणि तिने तो व्यवस्थित पारही पाडला। नंतर आला तो क्लासमेट मध्ये तर सई अगदी टॉम गर्लच्या रूपातच आपल्याला पाहायला मिळाली। तिचं बोलणं वागणं अगदी पार वेगळंच पाहायला मिळालं, अगदी फुल ऑन दादागिरी स्टाईल। चड्डीत राहायचं हा तिचा डायलॉग तर चांगलाच गाजला। फक्त सेक्सी आणि हॉट रोलच नाही तर पोस्टकार्ड आणि सौ शशी देवधर सारख्या सिनेमात सई आपल्याला अगदी साधी सरळ घरगुती साडीतील गृहिणी म्हणून पण दिसली, पण तिचा तोही लुक प्रेक्षकांनी पसंत केला। अशा प्रकारे आतापर्यंत सईने तिच्या प्रत्येक चित्रपटात वेगळ्या भूमिका वेगवेगळे लुक्स करून नेहमीच प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान मिळवले आहे। लवकरच सईचा तू ही रे हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे आणि त्यातही सई आपल्याला खूप वेगळ्या रोल आणि लुक मध्ये पाहायला मिळणार आहे। सईला असेच वेगवेगळे रोल मिळू देत यासाठी सई तुला राजश्री मराठी कडून खूप शुभेच्छा। हाय, मी सई ताम्हणकर आणि तुम्ही पाहतात राजश्री मराठी।